श्री स्वामी समर्थ. एक वेळ आणि एकच मंत्र स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत व्हाल त्यांच्या कृपेस प्राप्त. तर मित्रांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष 11 दिवसाचे नामस्मरण व्रत जे तुमच्या इच्छापूर्तीस बळ देईल आणि स्वामी समर्थांच्या कृपेस पात्र ठरेल. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या वर्षी 20 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. तर मित्रांनो, हा दिवस एक स्वामी भक्तासाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा असतो. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी एक दुर्मिळ सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. तर 11 दिवसाची विशेष नामजप साधना. तुम्हाला 21 दिवस जमणार असेल तरी पण चांगलं आहे. जर तुम्हाला टाइम नसेल, कामानिमित्त नसेल काय आपल्याला सेवा होत, तर किमान 11 दिवसाची विशेष नामजप साधना तुम्ही करू शकता. तर स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव व्हावा आणि आपल्या आयुष्यातील संकट दूर व्हावी यासाठी सलग 11 दिवस नामजप सेवा करण्याचे विशेष महत्व आहे. ही सेवा कशी करावी आणि त्याचे नियम खालीलप्रमाणे या व्हिडिओतून आपल्याला बघायला मिळतील. तर व्रताचरणाचा विधी. तर व्रताचरणाचा काय विधी आहे ते आपण या व्हिडिओतून बघूया. पहिलं, निश्चित वेळ. तर मित्रांनो, 20 मार्च पर्यंत दररोज एक वेळ तुम्ही ठरवून द्यायची आहे. जर तुम्ही कामाला जाणार असाल, ऑफिसला जाणार असाल, तर तुम्ही त्याआधी सकाळचा वेळ तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास किंवा 15 मिनिटं तरी तुम्ही काढा. त्याच वेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानले जाते. तर मित्रांनो, दुसरं आहे साधनाचे विधी. तर घरातील देवासमोर, देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर, स्वामींच्या फोटो समोर आसन टाकून शांत चित्ताने बसावे. समोर तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी. तिसरं, नाम जप मंत्र. तर डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. कोणता मंत्र? तर श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 11 वेळा किंवा 108 वेळा एक माळ किंवा त्यापेक्षा जास्त जप करू शकता. तुम्ही आता सध्या माळ नसेल, तुम्ही ऑफिस मध्ये, ट्रेन मध्ये तुम्ही जात असाल, तर तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने, मोबाईल मध्ये ऍप मिळते जप काउंटिंगचं, त्यानुसार तुम्ही ट्रेन मध्ये रिकाम्या वेळात तुम्ही करू शकता जप. तर चौथी आहे इच्छापूर्तीसाठी प्रार्थना. तर जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. तर या नामजप सेवेचे काय फळ मिळते? तर इच्छापूर्तीसाठी असे मानले जाते की सलग 11 दिवस नाहीतर 108 दिवस, 108 वेळा नाहीतर 21 दिवस, 11 दिवस, 21 दिवस आता 51 दिवस, तुम्हाला जसं सुटेबल होईल त्याप्रमाणे जर तुम्ही केलेल्या निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्याची सत्कार्य पूर्ण करतात. आताच्या काळात भरपूर आपल्या समाजात भरपूर लोक आहेत जे आपले स्वामी भक्त आहेत. ते कंटिन्यू रोज नामस्मरण करत असतात. रोज त्यांचं ट्रेन मध्ये पण आपण भरपूर मुली बायका बघतो, कंटिन्यू त्यांचं नामस्मरण चालू असतात. तुम्हाला